नमस्कार मित्रांनो, युट्यूबवर तुमचे स्वागत आहे. विशाल पाटील सातपाटी. आपण बरेच दिवस पाहत आहोत, मासेमारी करतो आणि मासेमारीचे तुम्हाला मासे दाखवतो. आज तुम्हाला दाखवणार आहेत मासेमारी करून जे मासे भेटले आहेत आपल्याला बागडे, ते बागड्यांच्याच भाजी बनव मित्रांनो. चला पाहूया एकदम ताजे ताजे बागड्यांचा कालवण, म्हणजे आपल्या बोटीमध्ये कशा प्रकारे बनले ते आणि एकदम भारी वाटते खायला. मासे आपल्याला ताजे ताजे खायला, एकदम जिवंत मासे खायला एकदम भारी वाटते मित्रांनो. चला पाहूया पुढचा व्हिडिओ. समोर आपला प्रदीप दादा आणि मोहन दादा हे देखील बागड्याची कटिंग करतायत. खूप छान प्रकारे करतायत. मोहन दादा एकदम कटिंग भारी करतो आपली बागड्याची. वाह, पाहूया एकदम भारी कटिंग आहे. त्याच्यामध्ये आपण आता एक बला मासा घेतला आहे, मोठा आहे तो देखील साफ करायला घेतला, त्याची पण कटिंग केली आहे. आणि एक डोम मासा आहे. वरचा काटा देखील त्याचा काढून घेतला आहे भल्या माशाचा. एकदम चांगल्या प्रकारे कटिंग केलेले आहेत बागड्याची. पहा मित्रांनो, खायला पण एकदम बरे वाटेल आज. चला आता आपण मागे जाऊया. आपल्या या बाजूला कामे देखील चालू आहेत. हा आपला कोली मसाला घेतलेला आहे, पाहूया, आणि हळद दोन्ही मिश्रण केले आहेत. घरचा मसाला आहे, कोली मसाला. आपल्या बोटीमध्ये सर्व घरचे मसाले वापरतात, घरगुती मसाले. आणि एक भांडा ठेवला आहे आपण गॅसवर, मोठा भांडा आहे. आज 13 मसाले, 13 बागे आहेत आपले. 13 बाग्यांचा जेवण आहे. आपल्या भांड्यामध्ये एका पलीने तेल टाकत आहेत. आज आपला राजू भाऊ जेवण बनवतो, आमचा मॅनेजर आहे.
वैशाली बोटीचा मॅनेजर. मॅनेजरनी आपला तेल वाटतंय 5 पली टाकले आहेत आणि 6वी पली पण देखील टाकले आहेत. आपला लसण आणि मिरची वाटण केलेला त्या देखील प्रकारे बनवणार आहेत. पहा मित्रांनो, एकदम मसाला लावून एकदम वाफीला लावणार आहेत. आपला वाफीवर लावला आहेत. एकदम बागड्याचा भाज्यास मला वाटतं खूप छान प्रकारे आहेत. पाहूया. आणि थोडा पाणी टाकलंय. आपले चवीपुरता मीठ टाकलं आहे. आणि मित्रांनो, चवी यासाठी आपल्याला मीठ पण टाकायचं राजू भाऊ. भाजीला आंबट येण्यासाठी चिंचेचं पाणी टाकलं जाईल. लावलं आहे झाकण. पाहूया थोड्या वेळात. हा आमचा भाजीचा मास्टर मॅनेजर वैशालीचा. आज आपल्या राजू भाऊने भाजी मांडली बागड्याची. पाहूया आज भाजी कशा प्रकारे होते. एकदम मला वाटतं एकदम छान प्रकारे होणार आहेत. एकदम सुगंध पण चांगला आला आहे. आपल्या भांड्यामध्ये जेवण देखील रेडी आहे. एका भांड्यामध्ये मोठा भांडा आहे. पाहूया भांडा मोठा आहे एकदम. आणि या भांड्यामध्ये 15 भाग्यांचं जेवण करतात. पाहूया एकदम जेवण पण छान प्रकारे झालं आहे. आपलं झाकण काढलं आहे. उकाला आपल्या भाजीला आला आहे. उकाला एकदम पहा मित्रांनो, एकदम भाजी पण छान प्रकारे येते. मला वाटतं आज खायला पण एकदम भारी वाटणार आहेत. त्याच्यामध्ये कांदा देखील टाकला आहे मोठा. आपले भाजीला आला आहे उकाला. म्हणजे भाजी आपली शिजत आहे. पाहूया एकदम छान प्रकारे दिसते. आणि राजू दादा कशी भाजी होणार एकदम एकदम मस्त बोलतो. आणि आमचा मॅनेजर आहे. आपली भाजी शिजलेली आहेत. पाहूया लिंबू. आपला जेवण वाढत आहेत मुकेश दादा. सर्व भात एका पल्लीने फोडलेला आहे. फोडत आहे चांगला चमच्याने फोडत आहे. मित्रांनो एकदम सुगंध मारायला एकदम जगा. चला मित्रांनो, जेवायला आपल्यासाठी बागड्याची भाजी बनवली मित्रांनो. खाऊया आणि थोडासा लिंबू मारूया चवीसाठी. लिंबू एक नंबर झाली भाजी. एक नंबर बागड्याची भाजी एक नंबर झाली मित्र.
आमच्या राजमामा ते देवत आहे आणि आमचे मंगेश काका आणि इथे आमची फॅमिली इकडे सगळे जेवतात. आणि या बघा हड्या माणूस आहे हा. तुम्ही त्या पेडशावर बसलेल्या जेवायला. ह्या बाजूला सर्व सचिन दादा, मंगे दादा आणि सुरेश भाऊ जेवायला चांगला बसला एकदम. कोलंबी खातो का रे? कोलंबी मंगे दादा, कोलंबी काय खाली कोलंबी. चला मित्रांनो, आता आपण जेवण झालेलं आहे आणि बागड्याची भाजी पण एकदम खूप छान झालेली. तुम्हाला माहितीच असेल बोटीतला जेवण खूप छान असते कारण आपल्याला जिवंत मासे खायला भेटतात. मित्रांनो, तुम्हाला आवड असेल तर शेअर करा, लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय एकविराई. चला आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये नवीन मासे पाहायला. चला मित्रांनो.